स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य. नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई केली गेलीय. गुटखा, तेल, डेअरी उत्पादनं, चिक्की, फरसाण आणि एनर्जी ड्रिंकमध्ये भेसळ आढळल्यानं ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 16 लाखाचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आलाय, तर अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करत भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त केलाय. 28 मे ते 4 जून दरम्यान करण्यात आलेल्या छापेमारीत गुटखा, तेल, डेअरी उत्पादनं, चिक्की, फरसाण आणि एनर्जी ड्रिंक्स यामध्ये भेसळ आढळून आली. या कारवाईमध्ये तब्बल 16 लाखांचा भेसळयुक्त मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात अशा कारवायांना वेग आलाय. भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ नागरिकांनी तक्रार दाखल करावी, अशी सूचना प्रशासनानं केली आहे. नाशिकमध्ये उघडकीस आलेलं प्रकरण आता नागरिकांच्या आरोग्याची खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार का, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.